नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिव्यास किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि सोपी अशी व्हेज पुलाव रेसिपी। चला तर मग सुरू करूया। तर पुलाव मी आज मातीच्या भांड्यात बनवत आहे। याच्यामध्ये सुगंधही छान येतो आणि खायला खूप टेस्टी लागतो। तर मी आता तूप टाकून घेते इथे। तर हे बघा, तूप गरम झालं आहे चांगले। मी 2 मोठे चमचे तूप घेतलं आहे। आता हे खडे मसाले टाकून घेते। हे टाकल्याच्या नंतर लगेच आपण फ्लावर टाकून घ्यायचा। फ्लावर जरा चांगला तेलामध्ये असा फ्राय करायचा। फरस भी टाकते। वाटाणा टाकते। गाजर घालते। त्याला चांगलं जरा असं मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये छान। तर हे बघा, हा मी बासमती 3 वाटी तांदूळ घेतला। अर्धा तास धुवून याला मी साईडला ठेवलं होतं। आता मी याच्यामध्ये टाकून घेते। आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपण। हे बघा, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर हे बघा, असं मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे। आता मी साखर टाकते 1 चमचा। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाका, नाही टाकली तरी चालेल। दूध टाकून घेते। दूध टाकल्याच्या नंतर असं सगळं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं। दूध मी याच्यासाठी टाकले की या पुलावला छान सुगंध येतो। आता पाणी टाकून घेते हा। आता मी 3 वाटी तांदूळ घेतलाय, तर मी 4 वाटी पाणी टाकणार आहे, कारण 1 वाटी दूध टाकलंय ना म्हणून। हे बघा, तर आता मीठ टाकून घेते। मीठ इथे मी 2 चमचे टाकणार आहे। हे बघा, तर हे बघा, याला आता मी 10 मिनिटं असं बटर पेपर ठेवायचा आणि 10 मिनिटं चांगला वाफवून घ्यायचा। गॅस थोडा मीडियम ठेवायचा। तर पुलावला लागण्यासाठी मी एक स्पेशल चटणी बनवून घेते, दाखवते तुम्हाला। हे बघा, तेल टाकते मी 1 माप। तेल टाकून झाल्यावरती तेजपत्ता आणि 1 मिरची टाकायची। गॅस थोडा हाय फ्लेमवरच ठेवायचा। बडीशोप टाकते 1 चमचा। त्याला चांगलं जरासं गरम करून घ्यायचं। मी इथे 4 टोमॅटो घेतलेत बारीक कापून, ते टाकते। इथे मी काश्मीरी मिरचीची पावडर घेतली आहे 1 चमचा, ती टाकते। गरम मसाला घेतला आहे मी,
एक चमचा हळद टाकते, थोडंसं गूळ टाकते, तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. अद्रक थोडा किसून टाकते वरून. हे सगळं टाकून झालं की गॅस आहे ना थोडा आपण स्लो करून ठेवायचा. इथे 2 मिरच्या कापून टाकते. आता आपल्याला चांगलं असं हलवून घ्यायचं, मिक्स असं चांगलं करून घ्यायचं. एक चमचा मीठ टाकून घेते, थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून पण ठेवून घ्यायचं. हे बघा एवढं पाणी टाकले. आता याला झाकण लावून मी थोडं हाय फ्लेमवर गॅस ठेवून बनवून घेते. हे बघा तर हे बघा याला 10 मिनिटं झाली आहेत. आता दाखवते मी तुम्हाला कसा झाला आहे ते. हे बघा हे बघा असा एक 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 दाणा छान झालाय ना एकदम. हे बघा हे बघा. तर पुलाव आपला आता रेडी झाला आहे. मी याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकते, इथे काजू मनुका फ्राय करून टाकते. हे बघा इथे मी हा काजू घेतला, इथे काजू टाकते. गॅस थोडा काजू फ्राय करताना मीडियम ठेवायचा. काजू चांगला फ्राय झाला. आता मनुका टाकून घेते. हे बघा मनुका पण चांगली फ्राय झाली आहे. बघा असं टाकून घ्यायचं. थोडासा गरम मसाला असा वरून थोडासा टाकून घ्यायचा, जास्त नाही. थोडीशी वरून अशी कोथिंबीर टाकायची. तर हे बघा आपली चटणी पण तयार झाली आहे. बघा तर आता मी गॅस बंद करून घेते आणि आपला पुलाव पण रेडी झाला आहे. हे बघा तर ही होती आजची व्हेज पुलाव रेसिपी. आवडली असेल तर नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.